प्रेज द लॉर्ड. प्रभू ख्रिस्ताच्या नावात तुम्हा सर्वांचं सलाम. आणि परमेश्वर खरोखर किती चांगला आहे या प्रत्येक गोष्टीचा अनुभव परमेश्वर आपल्याला देतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रियांनो, आज पुन्हा एकदा परमेश्वराचं वचन आपल्या जीवनामध्ये जे कार्य करत आहे त्याबद्दल परमेश्वराचा धन्यवाद. आजचा रविवार तुम्हा सर्वांना परमेश्वराच्या नावामध्ये खूप आणि खूप आशीर्वादित हो. देवाचं प्रेम तुमच्या जीवनामध्ये सदा सर्व काळ राहू त्याबद्दल धन्यवाद. मी पास्टर प्रीती राजवणकर आज पुन्हा एकदा तुमच्यासमोर मी पवित्र वचन, देवाचं पवित्र जे तुमच्यासाठी माझ्यासाठी परमेश्वराने आज विशेष करून दिलेलं आहे त्याबद्दल आपण धन्यवाद करूया. कारण वचन हे आमच्या जीवनाला बदलणारं, आमच्या जीवनामध्ये कार्य करणारं, आमच्या जीवनामध्ये आशीर्वादाची ओतणी करणारं असतं. म्हणून जसं वचन आमच्या जीवनामध्ये येतं ते वचन आमच्या प्रत्येक व्यक्तींसाठी आशीर्वादाचं कारण असतं. मग प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये परमेश्वर वचनामधून जर काम करत आहे तर ते वचन प्रत्येकाने अशा प्रकारचं स्वीकारायला पाहिजे का देवा हे वचन तू माझ्यासाठी दिलं, परमेश्वरा हे वचन तू माझ्याच जीवनासाठी दिलं. म्हणून वचनामध्ये लिहिलेलं आहे का परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. स्तोत्रसंहिता 23 आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि परमेश्वराचं वचन तुमच्या आणि माझ्यासाठी एक आशीर्वाद आहे. कारण आज वचन घेऊन येत असताना हा विषय आहे की उत्तम मेंढपाळ. आजचा विषय आहे उत्तम मेंढपाळ. आणि उत्तम मेंढपाळ प्रभू येशू ख्रिस्त आहे. कोण आहे आपला? प्रभू येशू ख्रिस्त आहे. म्हणून योहान शुभवर्तमान याचा अध्याय 10 आणि पहिल्याच वचनामध्ये या ठिकाणी लिहिलेलं आहे का मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो मेंढवाड्यात दाराने न जाता दुसरीकडून चढून जातो तो चोर व लुटारू आहे. मेंढवाड्याच्या दारामध्ये प्रवेश करत असताना जो दुसऱ्या रस्त्याने दुसऱ्या मार्गाने जातो तो आहे लुटारू किंवा चोर आहे. जो दाराने आत जातो तो मेंढपाळ आहे. जो दाराने आत जातो तोच कोण आहे? मेंढपाळ आहे. दुसऱ्या रस्त्याने दुसऱ्या बाजूने किंवा दुसऱ्या दाराने जाणारा हा चोर किंवा लुटारू आहे. प्रियांनो, आज विचार करण्याची गोष्ट आहे की आपण जर येशू ख्रिस्त तुमचा आणि माझा मेंढपाळ आहे, येशू ख्रिस्त तुमचा आणि माझा तारणारा उद्धारक, तो जर स्वतः मेंढपाळ आहे, उत्तम मेंढपाळ, तर आपण त्याची कोण आहे? मेंढर. आणि मेंढपाळ आपल्या मेंढरांना चांगल्या चांगल्या प्रकारचं चारा खाऊ घालतो, जेवण देतो. लिहिलं आहे ना वचनामध्ये की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही, तो मला हिरव्यागार कुरणात बसवितो, तो मला संत पाण्याजवळ नेतो, तो माझा जीव ताजा तवाना करतो. परमेश्वर आहे ना, तो उत्तम मेंढपाळ आहे ना. मग तो काय करतो? आपल्याला हिरव्यागार कुरणामध्ये. परंतु या ठिकाणी आपण वचन पाहते की जो मी तुम्हाला अगदी खचित खरं खरं एक तुम्हाला सत्य शिकवतो, सत्य सांगतो की जो मेंढवाड्यात दाराने न जाता, मेंढवाड्याला दाराने न जाता दुसरी बाजूने दुसरीकडून चढून, दुसऱ्या बाजूने दुसरीकडून चढून, म्हणजे दारामधून जाण्याचा मार्ग सरळ असतो, सोपा असतो. परंतु चढून जाणं म्हणजे खिडकीतून
भिंत चढून किंवा वेगळ्या मार्गाने जाणारा व्यक्ती, त्याला म्हटलेलं आहे का दुसरीकडे चढून जातो तो चोर आणि काय आहे, लुटारू आहे. चोर आणि लुटारू आहे. मग आज आपण यामध्ये एक वचन आपण जर वाचलं की येशू ख्रिस्त सात वचनामध्ये म्हणतो का, म्हणून येशू त्यांना पुन्हा म्हणाला का मी तुम्हाला खचित खचित सांगतो का मी मेंढरांचे दार आहे. काय सांगत आहे का, मी मेंढरांचे दार आहे. जे माझ्यापूर्वी आले ते सर्व चोर लुटारू होते. जे माझ्या अगोदर येऊन गेलेत ते चोर आणि लुटारू होते. त्यांचे मेंढराने ऐकले नाही. त्यांचे मेंढराने ऐकले नाही. आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला हे पाहायचं आहे की एक उदाहरण सांगतो. जो मेंढपाळ असतो ना, तो आपल्या मेंढरांची कशा प्रकारे निगा घेतो, काळजी घेतो, त्याबद्दल तुम्हाला काही गोष्टी या उदाहरणामधून मी तुम्हाला तुमच्या समोर मांडणार आहे, तुम्हाला सांगणार आहे. प्रेज द लॉर्ड. तर यावेळेस मेंढपाळ आपल्या मेंढरांची कशा प्रकारची काळजी घेतो किंवा कशा प्रकारे त्यांची निगा राखतो याबद्दल एक उदाहरण आहे. आणि या उदाहरणामध्ये असं आहे की एका गावामध्ये 10 मेंढपाळ आहेत. एका गावामध्ये 10 मेंढपाळ आहेत आणि प्रत्येकाचे कमी जास्त मेंढरे आहेत. आता कोणाचे खंडीवर असतील, कोणाचे 2 खंडे असतील, कोणाचे त्याहीपेक्षा अधिक असतील. कमी जास्त आहे ना, सगळ्यांचे सारखे नाही ते. म्हणून या ठिकाणी लिहिलेलं आहे की एका गावामध्ये, उदाहरणामध्ये मी जी सांगत आहे, एका गावामध्ये 10 मेंढपाळ आहेत आणि त्या प्रत्येकाचे कमी जास्त मेंढरे आहेत. शब्द आकडा किंवा तो आकडा मी त्या ठिकाणी सांगत नाही, कमी जास्तपणा या ठिकाणी आपण सांगत आहे फक्त. आणि त्या ज्या ठिकाणी ते म्हणजे जे एक गाव आहे, आता त्या गावामध्ये काय आहे की त्या गावाचा मोठा मेंढवाडा आहे. त्या गावाचा काय आहे, एक मोठा मेंढवाडा आहे आणि त्या मेंढवाड्याला एकच दार आहे. अशा प्रकारचं आहे का त्या गावामध्ये एकच मेंढवाडा आहे, जास्त नाही, एकच मेंढवाडा आहे आणि त्या मेंढवाड्याला एकच दार आहे. त्या मेंढवाड्याला किती दार आहेत, एकच दार आहेत. आणि मग दिवसा मेंढपाळ आपली मेंढरे चारण्यास नेई व संध्याकाळी सर्वांची मेंढरे गोळा होत व सुरक्षित राहत. परमेश्वराचं वचन आपल्याला यामध्ये शिकवत आहे. आता हे जे उदाहरण मी तुमच्यासमोर ठेवलेलं आहे की मेंढपाळ काय करायचे, रोज सकाळी काय करायचे, ते आपले मेंढरं चारावयास न्यायचे आणि संध्याकाळ झाली का ते पुन्हा त्या मेंढवाड्यामध्ये आपले सर्वजण मेंढरं काय करत होते, आणत होते. म्हणजे एक दिवसाचं नाही, रोज त्यांचं तेच काम होतं. आणि मेंढरांची एक पद्धत असते की ते मेंढरं आहे ना मेंढपाळाच्या मागे चालतात आणि दिवसा जसे ते बाहेर निघाले तसे संध्याकाळी सुरक्षित आपल्या ठिकाणी कळपामध्ये ते काय करत होते, गोळा होत होते आणि एकत्र राहत होते. आता मग यांचा नित्यक्रम कसा होता की त्या नित्यक्रमामध्ये एक गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे की 10 मेंढपाळ आहेत आणि 10 मेंढपाळांचे कमी जास्त प्रकारचे त्यांचे प्रत्येकाचे जे काही मेंढरं आहेत ते सर्व एकाच ठिकाणी राहतात. आता एका ठिकाणी राहत असताना मग प्रत्येक मेंढपाळ आपले मेंढरं कोणते आणि ते मेंढरं त्याच मेंढपाळाच्या मागे जातील हे कसे काय, तर या गोष्टीसाठी त्या ठिकाणी ते उदाहरण मी तुम्हाला त्या उदाहरणामध्ये ही गोष्ट तुम्हाला प्रामुख्याने मी ती सांगत आहे की दाराजवळ सकाळी मेंढपाळ येईल व दाराजवळ उभा राहून
एक विशिष्ट प्रकारची हाक देत असे. काय करायचं? विशिष्ट प्रकारची काय करायचा? हाक मारायचा किंवा विशिष्ट प्रकारे तो आवाज काढायचा. आणि तो आवाज ऐकून त्या मेंढपाळाची, आवाज देणाऱ्या मेंढपाळाची जी काही मेंढरे असतील ती त्याच्या मागे येत असत. समजलं? 10 मेंढपाळांचे मेंढरं एकाच मेंढवाड्यामध्ये आहेत, एकाच ठिकाणी आहेत, परंतु प्रत्येक मेंढपाळ आपल्या त्या मेंढवाड्याच्या दाराजवळ उभा राहायचा आणि विशिष्ट प्रकारचा आवाज, विशिष्ट प्रकारचे हाक त्या मेंढरांना मारायचा. जे त्या मेंढपाळाचा आवाज किंवा ते विशिष्ट प्रकारचे शब्द किंवा विशिष्ट प्रकारचा ते ध्वनी ऐकून ते त्याच्याकडे येत होते. आणि अशा प्रकारे तो पुढे चालायचा आणि त्याच्या पाठीमागे त्याचे मेंढरे चालायचे. तो मेंढपाळ आवाज देऊन तो पुढे पुढे चालायचा आणि त्याच्या पाठीमागे त्याचे मेंढरे चालायचे. अशा प्रकारे प्रत्येक मेंढपाळ आपापले मेंढरे वेगळे करत असे. एवढ्या मोठ्या कळपामधून, एवढ्या मोठ्या मेंढवाऱ्यामधून 10 मेंढपाळ आपापले मेंढरे त्याप्रमाणे वेगळे करत होते. आता एक महत्त्वाची गोष्ट की त्या मेंढवाडा जो होता ना, मेंढवाड्याला काय होती? भिंत होती. आणि त्या मेंढवाड्याला एकच द्वार होते. मेंढवाड्याला काय होतं? एकच दरवाजा होता. आणि म्हणून मेंढपाळ जो आहे मेंढरांना नेण्यासाठी आणि वापस परत सुरक्षित आपल्या मेंढवाड्यामध्ये आणत असताना तो मेंढपाळ दारावर त्या ठिकाणी उभा राहायचा आणि मेंढरं आपापली व्यवस्थित त्या ठिकाणी सुरक्षित त्या मेंढवाड्यामध्ये भिंतीच्या आतमध्ये काय होत होते ते सुरक्षित राहत असत. परंतु चोर किंवा मोलकरी मेंढपाळ 2 दिवसाच्या हजेरीवर काम करणारे, 4 दिवसाच्या हजेरीवर काम करणारे किंवा महिनाभराच्या हजेरीवर काम करणारे असे पण मेंढपाळ असतात. आणि मग हे मेंढपाळ काय करतात? स्वतःच्या स्वार्थासाठी काय करतात? मेंढरांचा उपयोग करतात. स्वतःच्या स्वार्थासाठी मेंढरांचा उपयोग करतात. म्हणून बायबलमध्ये लिहिलं का ते लपून छपून मेंढरांना आपल्या मागे येण्यास सांगतात. लपून छपून ते मेंढरांना आपल्या मागे येण्याचं सांगतात. आज प्रियांनो, तुमच्यासाठी विशेष करून ही गोष्ट मी तुम्हाला शिकवते. एक देवाचा सेवक म्हणून मी तुमच्यासमोर ही गोष्ट ठेवते की आज अनेक भागांमध्ये, अनेक गावांमध्ये ज्या ज्या ठिकाणी परमेश्वराचे सेवक दास लोक त्या ठिकाणी देवाने ते उभे केलेले आहेत आणि ते आपापल्या कळपाची, आपापल्या मेंढरांची काळजी घेत असताना, त्या ठिकाणी त्यांची सेवा करत असताना, त्यांच्यामध्ये देवाचं वचन गाजवत असताना, त्यांच्यासाठी प्रार्थना करत असताना, रात्रंदिवस फोनवर असू द्या, ऑनलाईन असू द्या, ऑफलाईन असू द्या, त्यांची भेट घेऊन त्यांच्यामध्ये देवाचं वचन पेरतात आणि ते देवाच्या वचनाच्या सेवा करत असताना त्यांच्यासाठी ते एक मेंढपाळाचं कार्य करतात. त्या मेंढरांसाठी आज देवाने त्या ठिकाणी त्यांना मेंढपाळ म्हणून त्या ठिकाणी नियुक्त केलेलं असताना, परंतु त्या मेंढरांमध्ये दुसऱ्या बाजूचे चोरून, लपून, उड्या मारून, इकडून तिकडून गोळा होऊन त्या कळपावर नजर टाकणारे, त्या कळपातला मेंढरू हिसकावण्याचा प्रयत्न करणारे, त्यामधून ते मेंढरू आपल्याकडे ओढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ते काय करतात आणि त्या मेंढरांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतात. आता काय बोलतात ते मी गोष्ट सांगणार नाही, परंतु महत्त्वाची गोष्ट आहे की मंडळामध्ये मेंढपाळ असतात. मंडळामध्ये काय असतात? मेंढपाळ असतात आणि विश्वासणारे असतात. मेंढपाळ असतात आणि विश्वासणारे असतात. आता विश्वासणाऱ्याला मेंढरांची उपमा दिली.
विश्वासणाऱ्यांना मेंढराची उपमा दिलेली आहे. म्हणून जर उदाहरण पाहिलं, योहान 10:10 आपण वाचूया एक शब्द, महत्त्वाची गोष्ट आहे. योहान शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 10 वचन. चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करण्यास येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुल व्हावी, विपुल प्रमाणामध्ये व्हावी म्हणून आलो आहे. हालेलुया. येशू ख्रिस्त आज या वचनाच्या द्वारे आज आपल्याशी बोलते की चोर येतो तो केवळ चोरी आणि घात करण्यासाठी, नाश करण्यासाठी येतो, परंतु मी तर त्यांना जीवन प्राप्त व्हावे आणि ते पण विपुल प्रमाणामध्ये व्हावे त्यासाठी आलो आहे. असं कोण म्हणतं? येशू ख्रिस्त म्हणतो. येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जीवन, तुम्हाला आणि मला काय मिळावं? जीवन मिळावं, ते पण विपुलतेचं जीवन मिळावं, त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. मग आपण या वचनाकडे लक्ष दिलं असता, तुम्ही या वचनाकडे लक्ष द्या. म्हणजे 10:10 सांगितल्याप्रमाणे, योहान 10:10 सांगितल्याप्रमाणे की खोटे शिक्षक चोरांसारखे असतात. आज जगामध्ये, आज अनेक भागांमध्ये, आज अनेक मंडळामध्ये, आज अनेक गावांमध्ये खोटे शिक्षक, काय म्हटलेलं आहे? खोटे शिक्षक ते चोरासारखे असतात. खोटे शिक्षक कसे असतात? चोरासारखे असतात. आणि ते मेंढरांना किंवा विश्वासू लोकांना खोटे सांगून आपल्या पाठीमागे येण्यास सांगतात. खोटी शिक्षण, खोटी शिकवण आणि असं चुकीचं शिकवण देऊन काय करतात? ते आपल्या मागे बोलवतात. म्हणून प्रियांनो, एक वचन जे परमेश्वराने तुम्हाला आणि मला आज दिलेलं आहे, या वचनाकडे गांभीर्याने लक्ष देणं अतिशय फार आणि फार महत्त्वाचं आहे. जर आपण या खोट्या शिक्षकापासून जर आपल्याला सांभाळायचं आहे, तर नक्कीच परमेश्वराचं वचन तुम्हाला आणि मला सहाय्य करो, मदत करो. यावेळेस आपण एक वचन वाचणार आहोत, गलतीकारास पत्र याचा 1 अध्याय आणि 6 वचन. 1 अध्याय आणि 6 वचन, 6 ते 9 वचनापर्यंत आपण बघणार आहोत. यामध्ये लिहिलं, मला आश्चर्य वाटते, ज्याने तुम्हाला ख्रिस्ताच्या कृपेत पाचारण केले त्याच्यापासून तुम्ही इतक्या लवकर अन्य सुवार्तेकडे वळत आहात. ती दुसरी नाही, पण तुम्हास घोटाळ्यात पाडणारे व ख्रिस्ताची सुवार्ता विपरीत करू पाहणारे असे कित्येक आहेत. काय म्हटलं? का तुम्हाला शब्दांच्याद्वारे, वचनांच्याद्वारे ते घोटाळ्यात पाडतील. चुकीच्या गोष्टी शिकवून तुम्हाला त्या वचनामध्ये असं लिहिलं, वचन असं शिकवतं, अशा प्रकारे तुम्हाला काय करतील? ते घोटाळ्यामध्ये पाडतील. आणि ख्रिस्ताची जी सुवार्ता आहे, जे ख्रिस्ताची सुवार्ता, खरी सुवार्ता आहे, ती खरी सुवार्ता विपरीत करू पाहणारे असे कित्येक लोक आहेत. चुकीची सुवार्ता ती बदलून टाकणारी सुवार्ता. येशू ख्रिस्ताची खरी सुवार्ता वेगळी, परंतु तिला दुसऱ्या प्रकारे बोलून, दुसऱ्या प्रकारे शिकवून, आणि असे शिकवणारे खूप आहेत. असे शिकवणारे खूप आहेत. आता पौल आपल्याला यामधून काय शिकवतो? की पौल म्हणतो गलतीकाराच्या पत्रामध्ये, परंतु जी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगितली. आता एवढ्या विश्वासाने पौल या लोकांना, या मंडळीला सांगत आहे, परंतु जी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगितली तिच्याहून निराळी सुवार्ता आम्ही सांगितली, किंवा स्वर्गातून आलेल्या देवदूतांनी सांगितले, तरी तो शापभ्रष्ट असो, तरी तो शापभ्रष्ट असो. म्हणजे जी सुवार्ता, येशू ख्रिस्ताची खरी सुवार्ता,
पौलाने शिकवली, पौलाने सांगितली, तिच्यापेक्षा वेगळी सुवार्ता, तिच्यापेक्षा दुसरी सुवार्ता जर तुम्हाला कोणी सांगितली तर त्यावर भरोसा ठेवू नका, त्यावर विश्वास ठेवू नका. कारण त्यामुळे तुम्ही भरकटून जाणार, त्यामुळे तुम्ही घोटाळ्यात पडणार, त्यामुळे तुम्ही तुमचा मार्ग बदलून जाणार, त्यामुळे तुम्ही चुकीच्या शिक्षणाकडे जाणार. कारण खोटे शिक्षक तुम्हाला अशाच प्रकारे फसवतील आणि तुम्ही सत्य वचनापासून तुम्ही दूर जाणार. हालेलुया. आम्ही अगोदर सांगितले तसे मी आत्ताही पुन्हा सांगतो की तुम्ही जी सुवार्ता स्वीकारली तिच्याहून निराळी सुवार्ता कोणी तुम्हाला सांगितल्यास तो शापग्रस्त असो. जी सुवार्ता तुम्हाला आणि मला सांगण्यात आली, जी ख्रिस्ताची सुवार्ता आहे, तिच्यापेक्षा जर कोणी वेगळी सुवार्ता तुम्हाला सांगत असेल, बायबल सांगतं का तो शापग्रस्त असो. तो कसा असो? शापग्रस्त. म्हणून तुम्हाला घोटाळ्यामध्ये टाकणारे भरपूर जण आहेत. आणखी एक वचन यामध्येच गलती करायच्या पत्रामध्ये 2 अध्याय 4 वचन. आणि गुप्तपणे आत आणलेल्या खोट्या बंधूमुळे देखील भाग पाडण्यात आले नाही. ते आम्हास गुलामगिरीत घालण्याकरिता येशूमध्ये आम्हाला जी मुक्तता मिळाली आहे ती हेरून पाहावी म्हणून गुप्तपणे आत आले होते. हालेलुया. जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे आम्ही पापाच्या गुलामगिरीमध्ये होतो, शापाच्या बंधनामध्ये होतो, वाईटाच्या गोष्टीमध्ये होतो, तर त्या गुलामगिरीमधून आम्हाला येशू ख्रिस्ताने काय केलं? मुक्त केलं, स्वतंत्र केलं. आता स्वतंत्र केल्यानंतर ते अचानकपणे आमच्यामध्ये येऊन गुप्तपणे आम्हाला हेरून पाहण्याचा ते काय करतात? प्रयत्न करतात. आम्हाला वेळ पडली तर फसवतात, आम्हाला त्यामधून ते परावृत्त करतात, येशूपासून दूर नेण्याचा प्रयत्न करतात. येशूमध्ये आम्ही स्थिर राहू नये, येशूमध्ये आम्ही पक्क होऊ नये म्हणून आम्हाला ते काय करतात? दुसरी जी सुवार्ता येशूने सांगितली नाही, या पौलाने सांगितले नाही, अशा सुवार्तेकडे काय करतात? ते आपल्याला वळवतात. आणखी 4 अध्याय 17 वचनामध्ये गलती करास पत्र 4 अध्याय आणि 17 वचन यामध्ये सांगण्यात आलं का ते लोक तुम्हास मिळवून घेण्याची खटपट करतील. तुम्हाला काय करतात? त्यांच्यामध्ये, त्यांच्याबरोबर, त्यांच्यासारखं, त्यांच्यामध्ये मिळून घेण्यासाठी ते काय करतात? खटपट करतात. पण ते शुद्ध हेतूने नाही, तर तुम्ही त्यांना मिळवून घेण्याची खटपट करावी म्हणून ते तुम्हाला वेगळे करू ठेवू पाहतात. त्यांचा हेतू काय नाही आहे? शुद्ध नाही. त्यांचं मन चांगलं नाही, त्यांच्या मनामध्ये वाईट गोष्टी, त्यांच्या मनामध्ये काहीतरी चुकीच्या भावना. कारण शिक्षण चुकीचं. येशूमध्ये तुम्हाला पक्क होऊ नये, येशूवर पक्का विश्वास बसू नये, येशूपासून तुम्हाला दूर करावे म्हणून ते काय करतात? तुम्हाला ते लोक तुम्हाला मिळवून घेण्याची खटपट करतात. त्यांच्याकडे मिळवून घेण्याची, त्यांच्याकडे आकर्षित, त्यांच्यामध्ये तुम्ही सामील होण्यासाठी काय करतात? ते खटपट करतात. आणखी एक वचन पाहूया. कारण त्यांचा हेतू कसा आहे? चांगला नाही, वाईट हेतू आहे. वाईट विचाराने ते तुम्हाला काय करतात? ते फसवतात. एक 5 अध्याय 10 वचन. आता पौल आम्हाला शिकवते की मला प्रभूमध्ये तुमच्याविषयी खात्री आहे. पौल आम्हाला काय शिकवतो? की पौल म्हणते का मला तुमच्याविषयी प्रभूमध्ये काय आहे? खात्री आहे. काय खात्री आहे? की तुम्ही दुसरा विचार करणार नाही. आता त्या लोकांनी किती खटपट केली, तुम्हाला मिळवण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला त्यांनी खेचण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याबरोबर जाण्याचा प्रयत्न, तुम्हाला ते ओढण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु पौल म्हणतो का मला विश्वास आहे, मला खात्री आहे का तुम्ही
दुसरा विचार करणार नाही, दुसरा म्हणजे त्यांच्याबरोबर जाण्याचा विचार नाही करणार, तर तुमच्या मनाची चिलबिल करणारा कोणी का असेना तो दंड भोगेल. आता तुमच्या मनाला द्विधा मनस्थितीमध्ये टाकणारा, तुमचं मन चलबिचल करणारा, तुमच्या मनाला अस्थिर करणारा कोणी का असत नाही, त्याच्यावर काय होईल, दंड येईल. त्याच्यावर काय येणार, दंड येणार. म्हणून प्रियांनो, अशा प्रकारच्या तुमच्या विरुद्ध कार्य करणाऱ्या, तुम्हाला त्या जाळ्यामध्ये ओढणाऱ्या लोकांपासून काय व्हायचं आहे, तुम्हाला सावधान व्हायचं आहे. आणि सावधान होत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट की या गलती करायच्या पत्रामध्ये आपण पाहिलं, पहिल्या अध्यायामध्ये एक 6 ते 9 वचन वाचलं. दुसरी सुवार्ताने, वेगळी सुवार्ता स्वर्गातून देवदूतांनी जर उतरून येऊन जरी सांगितली, परंतु त्या गोष्टीवर सुद्धा काय करायचं नाही, विश्वास ठेवायचा नाही. त्यानंतर आपण पाहतो का ते गुप्तपणे त्यांच्या मनातले विचार वाईट असतात. तुम्हाला बंधू म्हणतात, तुम्हाला भाऊ म्हणतील, तुम्हाला ते फसवतील, परंतु त्यांच्या मनातले विचार काय आहेत, वाईट आहेत, लक्षात ठेवा. आणि माझा विश्वास आहे, आता तुमच्याविषयी माझी काय खात्री आहे, विश्वास आहे का तुम्ही दुसरा विचार करणार नाही. जी सुवार्ता सांगितली त्या सुवार्ता सोडून तुम्ही दुसरीकडे वळणार नाही. आणि तुम्हाला जो वळवण्याचा प्रयत्न करतो तो मात्र दंड भोगेल, त्याला मात्र काय होईल, दंड होईल. आणि म्हणून प्रियांनो, आज पुन्हा एकदा आपल्याला या वचनामधून आपल्याला पौल फार सुंदररित्या शिकवत आहे. आणि पौलाचं शिक्षण, पौलाचं शिकवणं तुमच्या आणि माझ्यासाठी खूप आणि खूप आशीर्वादाचं कारण ठरेल. हालेलुया. म्हणून आपण आणखी एक वचन वाचणार आहोत. दुसरे पेत्राचे पत्र आणि याचा 2 अध्याय आणि 1 ते 3 वचन. 2 अध्याय 1 ते 3 वचनामध्ये पेत्र आपल्याला शिकवते, ज्याच्यावर प्रभू येशू ख्रिस्ताने पूर्णपणे भरोसा ठेवला. आणि त्या पेत्राला म्हटलं का तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी माझी मंडळी रचेल. मग मंडळी म्हणजे मेंढरं. आता हे मेंढरं या खडकावर, म्हणजे आता या ठिकाणी पेत्र आपल्याला जे शिकवत आहे त्या वचनाकडे आपण लक्ष देऊया. तर आपल्या लोकातही खोटे संदेष्टे होते. पेत्र काय म्हणत आहे, आपल्या लोकातही खोटे संदेष्टे होते, तसे तुम्हातही खोटे शिक्षक होतील. पूर्वी पण होते, ज्यावेळेस पेत्र, योहान आणि 12 शिष्य जे सेवा करत होते त्यांच्यामध्ये पण खोटे संदेष्टे होते. तो काळ गेला, आत्ताचा आपला काळ आहे. आता या काळामध्ये सुद्धा पेत्र आपल्याला सूचना करत आहे, तसे तुम्हातही खोटे शिक्षक होतील. खोटे शिक्षक, खोटं शिक्षण देणारे लोक, ते विध्वंसक, पाखंडी मते गुप्तपणे प्रचारामध्ये आणतील. आता जी शिकवण प्रभू येशू ख्रिस्ताने दिलीच नाही, ज्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवल्याच नाही, असं पाखंडी मत, यांनी स्वतः तयार केलेलं मत ते घेऊन येतील आणि गुप्तपणे ते प्रचारामध्ये काय करतील, मिसळतील, भेसळ करतील. काय करतील, भेसळ करतील. आणि ती भेसळ तुम्हाला समजणार नाही, तुम्हाला त्यामध्ये कळणार नाही का हे वचनामध्ये अचानकपणे कसं काय झालं, हे तुम्हाला काही कळणार नाही. म्हणून प्रियांनो, या ठिकाणी वचनामध्ये लिहिलेलं आहे, 1 ते 3 वचन आपण वाचणार आहोत. ते विध्वंसक, पाखंडी मते गुप्तपणे प्रचारात आणतील, ज्या स्वामींनी त्यांना विकत घेतले त्यालाही ते नाकारतील आणि आपणावर आकस्मिक नाश ओढून घेतील. ज्या परमेश्वराने, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचं पवित्र रक्त मोल देऊन, खंडणी भरून त्याने तुम्हाला आणि मला विकत घेतलं, त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी खंडणी भरली, त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी त्या क्रूस खांबावर स्वतःचा देह बलिदान करून स्वतःला त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि अशा प्रकारे त्या स्वामीने, प्रभू येशू ख्रिस्त आमचा स्वामी आहे, त्या स्वामीने त्यांना विकत घेतलं, त्यालाही ते नाकारतील. येशू ख्रिस्ताला पण ते काय करतील, नाकारतील. आता तुमची आणि माझी काय दिशा, जर ते येशू ख्रिस्तालाच नाकारतील तर तुमची आणि माझी बघा,
म्हणून लक्षात ठेवा का खोट्या शिक्षणापासून, खोट्या शिक्षकापासून सावधान राहा. प्रेज द लॉर्ड. ज्या स्वामीने त्यांना विकत घेतले त्यालाही ते नाकारतील आणि आपणावर अकस्मात नाश ओढून घेतील. त्यांना कळणार नाही का त्यांचा नाश स्वतः त्या नाशाचे ते कारणीभूत आहे. त्यांचा नाश ते होत आहे हे त्यांना समजत नाही. ते नाशामध्ये जात आहे हे त्यांना कळत नाही. ते स्वतःहून काय करत आहे, स्वतःचा नाश ओढावून घेत आहे. म्हणून प्रियांनो, त्यांच्या कामातूर आचरणाचे अनुकरण पुष्कळ लोक करतील. कामातूर व्यक्तिमत्व त्यांच्यामध्ये, बायबलमध्ये पौल म्हणतो गलती करायच्या पत्रामध्ये आत्म्याचे फळ, त्यामध्ये शेवटचा शब्द आहे का इंद्रिय दमन. आणि इंद्रिय दमन म्हणजे स्वतःच्या शरीरावर कंट्रोल करणे, स्वतःचं शरीर स्वतःच्या ताब्यामध्ये ठेवणं, वशमध्ये ठेवणं, स्वतःच्या शरीरावर त्या नियंत्रणामध्ये ठेवणं. आणि आपल्या शरीराला नियंत्रणामध्ये जो ठेवतो त्याला म्हटलेलं आहे इंद्रिय दमन. आणि या ठिकाणी जे खोटे संदेश ते येशू ख्रिस्तालाही न मानता, येशू ख्रिस्तालाही न मानता त्यांच्या कामातूर आचरणाचे, त्यांचा कामातूरपणा एवढा वाढला, त्यांचा कामातूरपणा एवढ्या वाढून लोक त्या गोष्टीचे आचरण करायला लागले. मंडळीतील लोक त्यांच्याकडे पाहून तेही तसेच करायला लागले. म्हणजे काय, पाळकही तसाच, मंडळी तशीच. पाळकही पापामध्ये पडला, मंडळी पापामध्ये गेली. पाळक शापभ्रष्ट झाला, मंडळी पण शापभ्रष्ट. म्हणजे त्या पाळकाचं, त्या शिक्षकाचं ते अनुकरण, आचरणाचे अनुकरण पुष्कळ लोक करतील. म्हणून आज खोट्या संदेशांच्याद्वारे अनेक लोक काय झाले, फसवले जातात. अनेक लोक फसवले जातात. आणि प्रियांनो, देवाची इच्छा आहे का तुम्ही फसवले जाऊ नये, तुम्ही त्यामध्ये सापडू नये. म्हणून त्यांच्यामुळे सत्य मार्गाची काय होईल, निंदा होईल. अशा लोकांच्याद्वारे जे सत्य मार्ग आहे, सत्याचा मार्ग आहे, सच्चाई का मार्ग आहे, त्याची काय होते, निंदा होते. जे लोक धरून बनावट गोष्टी सांगतील. आता कोणी एखादा सेवक एखाद्या विश्वासणाऱ्यांच्या घरामध्ये गेला आणि आज मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो, परंतु बायबलमध्ये लिहिलं का ते लोभ धरून, लालच के द्वारा लोभ धरून बनावट गोष्टी त्यांना सांगतील. बायबलमध्ये ज्या गोष्टी दिल्याच नाही, ज्या गोष्टींचा उल्लेखच नाही, अशा गोष्टी काय करतील, ते त्यांना सांगतील आणि सांगून तुम्हावर ते पैसे मिळवतील. अशा गोष्टी सांगतील का तुमचं मन आनंदाने भरलं जाईल. तुम्हाला वाटेल का अरे बाप, देवाचा सेवक आला आणि त्याने अशा अशा प्रकारच्या गोष्टी सांगितल्या, खरंच ह्याच गोष्टी खरं आहेत आणि म्हणून ते तुमच्यावर काय करतील, पैसे तुम्हावर देतील. म्हणजे त्या खोट्या संदेशाला ते काय करतील, पैसे देतील. म्हणजे या ठिकाणी वचन लिहिलं, तुम्हावर ते पैसे मिळवतील. खोट्या वचनाच्याद्वारे, खोट्या शिक्षणाच्याद्वारे फसवून, भुलवून तुमच्याकडून ते पैसे उकळतील. त्यांच्याकरता नेमलेला दंड पहिल्यापासूनच विलंब करत नाही. आता प्रियानो, बायबल सांगतं का प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांच्यासाठी भारी दंड ठेवलेला आहे, तो विलंब करणार नाही. आणि त्यांचा नाश डुलक्या घेत नाही. ते जे नाशाच्या मार्गावर चालले ना, प्रभू येशूचे डोळे काही बंद नाही, प्रभू येशूची नजर काही थांबलेली नाही. ते नाश त्यांचा डुलका घेत नाही. नाश त्यांचा 100% होणार. स्वतः नाश आणि दुसऱ्यालाही पण नाशामध्ये ते पाडतील. प्रेज द लॉर्ड. तर प्रियांनो, आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपल्याला अशा खोट्या संदेशापासून आपल्याला काय करायचं आहे, सांभाळायचं आहे. खोट्या शिक्षणापासून स्वतःला आवरायचं आहे. कारण ते जे लोक आहे ना, ते पैशासाठी सेवा करतात. त्यांची सेवा कशी आहे, पैशासाठी. कारण का, ते मोलकरी असतात ना. काय असतात ते,
मोलकरी असतात. आणि मोलकरी काय करतो? पैशासाठी काम करतात. त्यांना मेंढराच्या जीवाची काळजी नसते. मोलाने काम करणारा व्यक्ती, त्याला मेंढराच्या जीवाची पर्वा नसते. धोका दिसला का ते मेंढराला सोडून पळून जातात. त्यांच्या समोर असा काही गोष्ट दिसली का ते काय करतील? मेंढराला, विश्वासणाऱ्याला सोडून काय करतील? पळून जातील. परंतु आमचा उत्तम मेंढपाळ येशू आहे. आमचा उत्तम मेंढपाळ कोण आहे? येशू आहे. आणि त्याने आम्हाला विश्वास दिला, त्याने आम्हाला भरोसा दिला. त्याच्याच द्वारे आम्हाला काय आहे? तारण प्राप्ती. येशू ख्रिस्ताच्याच द्वारे आम्हाला काय आहे? तारण प्राप्ती आहे. म्हणून प्रियांनो, आपण येशू ख्रिस्ताच्या पाठीमागे, कारण तो आमचा मेंढपाळ, आम्ही त्याचे मेंढरं, आणि त्याच्याच द्वारे आपल्याला तारण आहे, तारण प्राप्ती आहे, जीवन प्राप्ती आहे. ती पण विपुल प्रमाणामध्ये आहे. म्हणून आपल्याला त्याच्या मागे चालायचं आहे. कारण जे येशूलाही आवेरतात, येशूचाही नाकार करतात, ते आपल्याला नाशामध्येच नेणार. म्हणून प्रियांनो, खोट्या शिक्षकापासून, खोट्या लोकांपासून, खोट्या संदेशांपासून आपल्याला स्वतःचा बचाव करायचा. स्वतःचा काय करायचा? बचाव. तर जुन्या करारामध्ये सुद्धा, पवित्र शास्त्रामध्ये, जुन्या करारामध्ये, त्या काळामध्ये देव आपल्या लोकांचा मेंढपाळ होता. आजच मेंढपाळ प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मी तुमचा मेंढपाळ आहे, असं नाही. जुन्या काळातील लोकांसाठी पण प्रभू येशू ख्रिस्त, किंवा त्या काळामध्ये पिता परमेश्वर देव त्यांचा काय होता? मेंढपाळ होता. स्तोत्र 23:1 तर तुम्हाला माहिती आहे, जे सुरुवातीला मी बोललो ते, की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. या वचनाप्रमाणे ते लोक विश्वास ठेवत होते. आज आपणही काय केलं पाहिजे? विश्वास ठेवला पाहिजे. आणि एक यशायाचा ग्रंथ वाचूया. 40:11 लिहिलेला आहे. यशायाचा ग्रंथ याचा 40 अध्याय आणि 11 वचनामध्ये एक वचन आपण वाचणार आहोत. 40 अध्याय आणि 11 वचन. थोडंसं या वचनाकडे जरा आपण पाहूया. 40 अध्याय आणि 11 वचन. वचनामध्ये लिहिलं, यशाया ग्रंथ याचा 40 अध्याय आणि 11 वचन सांगतं, मेंढपाळाप्रमाणे तो आपल्या कळपात चालेल, कोकरे आपल्या कवेत घेऊन उराशी धरून वाहील आणि पोरे पाजणाऱ्यास सांभाळून येईल. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीमध्ये यशायाच्या द्वारे ही भविष्यवाणी आहे. जुन्या करारामध्ये यशाया ग्रंथकाराच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताबद्दलची ही भविष्यवाणी सांगते का मेंढपाळाप्रमाणे, मेंढपाळ जसा आपल्या मेंढरांची काळजी घेतो, मेंढपाळ जसे आपल्या मेंढरांची निगा राखतो, त्याप्रमाणे येशू तुमची आणि माझी निगा राखणार, तुमची आणि माझी काळजी घेणार. तुम्हाला कोणत्या गोष्टीची गरज आहे? तुमच्यामध्ये कुठली गोष्ट कमी आहे? तुम्हाला कोणत्या गोष्टी आवडतात? तुम्हाला कोणत्या गोष्टी पाहिजे? कोणत्या गोष्टी नको आहेत? या प्रत्येक गोष्टींची मेंढपाळ म्हणून येशू ख्रिस्त तुमची आणि माझी काय करतो? काळजी घेतो. प्रेज द लॉर्ड. तो आपल्या कळपात चारील. म्हणून तो तुम्हाला रात्री झोपेमध्ये पण पुरवणारा देव आहे. तुम्ही ज्यावेळी त्याला हाक मारता त्यावेळी तुमच्यासाठी उभा राहणारा, तुमच्या जीवनामध्ये कार्य करणारा असा जो परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त, या वचनात लिहिलं का तो आपल्या कळपात चारेल, कोकरे आपल्या कवेत घेऊन दाराशी धरून वाहील. लहान लेकरं, कोकरं तो आपल्या कवेमध्ये घेईल, उचलून घेईल आणि तो काय करत? त्याचा भार वाहील. हालेलुया. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने तुमचा आणि माझा उत्तम मेंढपाळ म्हणून त्याने तुमची आणि माझी काळजी घेतली, तुमचा आणि माझा भार वाहिला. प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी जगामध्ये तारणारा म्हणून, आमच्यासाठी मेंढपाळ म्हणून, आमचा तो राजा असतानाही
आमच्यासाठी कार्य करणारा, आमची निगा राखणारा, आमच्यासाठी अधिक काळजी घेऊन त्याप्रमाणे आम्हाला चालवणारा जो परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त, तोच आमचा काय आहे, उत्तम मेंढपाळ आहे. आता या ठिकाणी इर्मयाच्या पुस्तकामध्ये 31:10 वचनामध्ये म्हटलेलं आहे, 31:10 शेवटच्या लाईनमध्ये, ब लाईनमध्ये किंवा क लाईनमध्ये, मेंढपाळ आपल्या कळपाची निगा करीतो तशी तो त्याची निगा करेल. इर्मया संदेशाच्याद्वारे सुद्धा ही एक भविष्यवाणी आहे का मेंढपाळ आपल्या कळपाची निगा करीतो. मेंढपाळ आपल्या कळपाची निगा करीतो तशी तो त्यांची काय करेल, निगा करेल. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त तुमची आणि माझी निगा राखतो, निगा करतो, आठवण करतो, काळजी करतो. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये लिहिलं की मेंढपाळाने मेंढराकरिता प्राण दिला. जो मेंढपाळ आहे ना, आपल्या मेंढरांसाठी काय करतो, प्राण देतो. जो खरा मेंढपाळ आहे तो आपल्या मेंढरांसाठी काय करतो, प्राण देतो. परंतु जो खोटा असतो, जो मोलकरी असतो, तो अशा परिस्थितीमध्ये काय करतो, पळून जातो. अशा परिस्थितीमध्ये काय करतो, सोडून जातो. कळपाची काळजी घेत नाही, कळपाची निगा राखत नाही, कळपाकडे लक्ष देत नाही. अशा वेळी तो कळपाला काय करतो, सोडून पळून जातो. परंतु येशू ख्रिस्त तुमचा आणि माझा जो मेंढपाळ आहे, तुमचा आणि माझा जो काळजी करणारा देव आहे, निगा राखणारा जो परमेश्वर आहे, तो परमेश्वर काय करतो, आपल्या स्वतः आपल्यासाठी तो काय करतो, प्राण देतो. मेंढरासाठी प्राण देणारा परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. म्हणून येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी काय दिलेलं आहे, प्राण दिलेलं आहे. येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी प्राण दिला. आता आपण या गोष्टी पाहत असताना, या गोष्टी सांभाळत असताना, आज तुम्हाला पण ती गोष्ट माहिती पाहिजे, तुम्हाला पण ती गोष्ट कळली पाहिजे. गलतीकारास पत्र 1 अध्याय आणि 4 वचनामध्ये म्हटलेलं आहे. गलतीकारास पत्र, येशू ख्रिस्ताने जो प्राण दिला, या ठिकाणी लिहिलं की आपल्या देवपित्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याला सांप्रतच्या दुष्ट युगापासून सोडवावे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आमच्या पापाबद्दल स्वतःला दिले. हालेलुया. तुमच्या आमच्या पापाबद्दल येशू ख्रिस्ताने काय केलं, स्वतःला क्रूस खांबावर अर्पण केले. कोण हवा असा जो आपल्या मेंढरासाठी, आपल्या लोकांसाठी प्राण देणार आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु येशू ख्रिस्त आहे का तो आपल्या देव पित्याच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी, जी पित्याने इच्छा केली. योहान 3:16 म्हटलं आहे का देवाने जगावर एवढी प्रीती केली का त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी का जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. अहो, सार्वकालिक जीवन प्राप्त होण्यासाठी पित्याने पहिलीच ही योजना केली. आपल्या पुत्राला त्या ठिकाणी त्यांनी काय केलं आहे, आपल्या तुमच्या आणि माझ्यासाठी पापाबद्दल स्वतःला दिले. प्रेज द लॉर्ड. मग आज आपल्या पापाबद्दल येशू ख्रिस्त त्या क्रूस खांबावर आपला देह बलिदान केला. आणि इफिसकरामध्ये 5 अध्याय 2 वचनामध्ये, इफिस एक वचन फार महत्त्वाचं आहे, 5 अध्याय आणि 2 वचन. आणि ख्रिस्ताने तुम्हावर प्रीती केली. ख्रिस्ताने कोणावर प्रीती केली, तुमच्यावर केली, माझ्यावर केली. ख्रिस्ताने तुम्हावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा, देवाला आनंद मिळावा, देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरिता, येशू ख्रिस्ताने स्वतःला तुमच्याकरिता, माझ्याकरिता अर्पण व यज्ञ म्हणून दिले. अर्पण, स्वतःचं अर्पण त्या वेदीवर केलं. स्वतःला यज्ञ म्हणून त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चालावे.
आता प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्यावर प्रीती केली, माझ्यावर प्रीती केली, स्वतःला अर्पण केलं, यज्ञ केला आणि यज्ञ म्हणून त्या ठिकाणी दिलं. तर आज आपलं काम आहे का जसं येशू ख्रिस्त तुमच्यावर प्रेम करतो, माझ्यावर प्रेम करतो, तसंच आपणही करावे. प्रेज द लॉर्ड. तसंच आपणही काय करावं? प्रीतीमध्ये चालावे. 5 मधलंच 25 वचन. पतींनो, जसे ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःच तिच्यासाठी समर्पण केले. ख्रिस्ताने, येशू ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली म्हणून त्याने स्वतःच मंडळीसाठी समर्पण केलं. प्रेज द लॉर्ड. कारण तो आमचा उत्तम मेंढपाळ आहे. आणि म्हणतो मेंढपाळ मेंढरांसाठी प्राण देतो. जो खरा मेंढपाळ असतो तो आपल्या मेंढरांसाठी काय करतो? प्राण देतो. आणि आपल्या येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी, तुमच्यासाठी प्राण दिलेला आहे. हालेलुया. तर प्रियांनो, इब्री लोकासपत्र याचा 9 अध्याय आणि शेवटचं वचन आपण बघणार आहोत. इब्री लोकासपत्र 9 अध्याय आणि 14 वचन. इब्री लोकासपत्र 9 अध्याय आणि 14 वचन. इब्री लोकासपत्र 9 अध्याय आणि 14 वचन. तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे, या ठिकाणी पौल इब्री लोकांना शिकवते, तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंक अशा स्वतःस देवाला अर्पण केले. जो प्रभू येशू ख्रिस्त निष्कलंक होता, बेडाग होता, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा कलंक नव्हता, त्याच्यावर कुठल्याही प्रकारच्या वाईट गोष्टी नव्हता, तो कधी वाईट गोष्टी त्याने केल्या नाही, असा निष्कलंक त्याने स्वतः आपल्या स्वतःला त्याने काय केलं? देवाला अर्पण केले. त्या ख्रिस्ताचे रक्त, त्याच प्रभू येशू ख्रिस्ताचे रक्त, ज्याने आपला प्राण, आपलं अर्पण त्या देवाला केलं आणि त्या सुवासाचा यज्ञ परमेश्वराला तो दिला प्रसन्न होण्यासाठी. तर प्रियांनो, तर ख्रिस्ताचे रक्त आपली सद्विवेक बुद्धी जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यापासून किती विशेष करून शुद्ध करेल. हालेलुया. प्रियांनो, तुमच्यामध्ये ती सद्विवेक बुद्धी जागृत करा जिवंत देवाच्या सेवेसाठी. आता तरी डोळे उघडा, आता तरी ती बुद्धी खोला, आता तरी तुम्ही ते खोटं आणि खरं, सत्य आणि असत्य, वाईट आणि चुकीचं या गोष्टी तुम्ही पडताळा, शोधा, पहा. खरं काय, खोटं काय, कोणता खरा संदेश आहे, कोणता खोटा संदेश आहे, कोण सत्य शिकवतं, कोण वाईट शिकवतं, कोणी वचनाची ढवळाढवळ करतं, कोणी भेसळ करतं, या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे. कारण जगामध्ये वाईट खोटे खोटे संदेश ते उठलेले आहेत, अनेक लोक उठले आहेत, परंतु त्यामधून परमेश्वर तुम्हाला सांगतो का तुमची सद्विवेक बुद्धी जिवंत देवाच्या सेवेसाठी, अशा प्रकारे तुमची बुद्धी उघडा, अशा प्रकारे वचन तुमच्या डोळ्यासमोर येऊ द्या. परमेश्वराला म्हणा का, परमेश्वरा मला सद्विवेक बुद्धी दे, परमेश्वरा मला ते सत्य वचन समजावं, यासाठी माझी बुद्धी उघड. सद्विवेक बुद्धी जिवंत देवाच्या सेवेसाठी. तुम्हाला जगाची, लोकांची सेवा नाही करायची, ज्या जिवंत देव आहे त्याची सेवा करायची. प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी, पापांसाठी मरण पावला, परंतु तिसऱ्या दिवशी तो जिवंत झाला. त्या जिवंत देवाच्या सेवेसाठी, त्या जिवंत प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेसाठी आज तुम्हाला काय करायची आहे? तुमची सद्विवेक बुद्धी जागृत करायची आहे, उघडायची आहे. तुमचे डोळे उघडा म्हणजे तुम्हाला सत्य दिसेल. आत्मिक डोळे, नेत्र उघडा म्हणजे तुम्हाला खरं आणि खोटं याच्यामधला भेद दिसेल. तुम्ही डोळे उघडा, बरं आणि वाईट याच्यामधला तुम्हाला काय करेल? फरक जाणवेल. प्रियांनो, हे तुम्हाला यासाठी आहे का तुम्ही विशेष करून परमेश्वर तुम्हाला शुद्ध होणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. कारण तुम्ही आतापर्यंत भटकले,
तुम्हाला कोणीतरी फसवलं, कोणीतरी तुमच्या विरुद्ध कुठल्या तरी सुवार्ता घेऊन पैशासाठी आलेले लोक, जे खोटे संदेशचे मोलकरी म्हणून येतात आणि ते आपल्या विश्वासणाऱ्यांना त्यांच्याकडे ओढण्याचा प्रयत्न करतात, आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. परंतु पौल त्यासाठी खात्री करतो का मला विश्वास आहे, मला खात्री आहे का तुम्ही त्याच्यामध्ये भूल थांबायला बळी पडणार नाही, तुम्ही त्या गोष्टीकडे तुम्ही वळणार नाही. म्हणून प्रियांनो, आपण नाही वळलो आणि त्या लोकांविषयी काळजी करू नका का त्या लोकांना तो दंड भेटणार आहे. हालेलुया. परंतु आज या वचनात लिहिल्याप्रमाणे मला सांगा की आज तुम्ही देवाकडे विश्वासाने, जो निष्कलंक आहे, निरापराध आहे, त्या देवाला येशू ख्रिस्ताने स्वतःला अर्पण केलं. म्हणून येशू ख्रिस्ताची पौलाच्या द्वारे आपल्यासाठी इच्छा आहे का तुम्ही फसू नये. काय होऊ नये, तुम्ही या खोट्या संदेशांच्या पाठीमागे लावून तुम्ही फसू नये, भटकत जाऊ नये, भटकू नये, त्यांची वाणी ऐकून त्यांच्या मागे जाऊ नये. परंतु तुम्ही वाणी ऐका, जो तुमचा मेंढपाळ आहे, जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, जो राजांचा राजा आहे, जो तुमच्या आणि माझ्यासाठी त्यांनी क्रूस खांबावर आपला प्राण दिला. कारण तोच खरा मेंढपाळ का जो आपल्या मेंढरांसाठी काय करतो, प्राण देतो. आणि खरा मेंढपाळ असतो तो द्वार आहे, तो द्वाराने आत येत असतो. परंतु जे खोटे असतात ते इकडून तिकडून चढून, भिंतीवर उड्या मारून, खिडकीतून प्रवेश करून तुमच्यामध्ये घुसतात आणि तुमच्या मेंढरामध्ये काय करतात, ते चलपुचल करतात, उडवाबुडवी करतात, तुमचे मेंढरं पळवण्याचा प्रयत्न करतात, लुटण्याचा प्रयत्न करतात. म्हणून बायबलमध्ये लिहिलं का ते चोर असतात, ते लुटारू असतात, ते येतात नाश आणि घात करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, तुमच्या शरीराचा नाश होऊ देऊ नका, तुमच्या आत्म्याचा, तुमच्या जीवाचा घात होऊ देऊ नका प्रियांनो. त्यासाठी काय करा, तुम्ही जो आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याची वाणी ऐका. वचनात लिहिलं, प्रकटीकरणाचं पुस्तक 3 अध्याय आणि 20 वचनामध्ये म्हटलं, पहा मी दाराशी उभा आहे, दार ठोकत आहे, जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडतो त्याच्याबरोबर मी आज जाईल आणि जेवेल. आज परमेश्वर तुमच्या हृदयावर आवाज देत आहे, ती वाणी ऐका, तो आवाज ऐका आणि त्याच्याच मागे जा का जो तुम्हाला सत्यवचन शिकवतो, जो तुमच्यासाठी प्राणही द्यायला तयार असतो आणि तुमची काळजी पण घेतो, तुमची निगा पण राखतो. आणि आता तुम्हाला शारीरिक अन्नासाठी नाही, बायबलमध्ये लिहिलं का शारीरिक अन्नासाठी श्रम करू नका, आत्मिक अन्नासाठी श्रम करा. म्हणून आता तुमच्यामध्ये ती इच्छा निर्माण झाली पाहिजे, तुमच्यामध्ये ती कळकळ, तुमच्यामध्ये ती अशा प्रकारची गोष्ट निर्माण झाली पाहिजे की परमेश्वरा मला आत्मिक अन्न पाहिजे. तुम्हाला आत्मिक अन्नासाठी भुकेले झाले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि आत्मिक अन्नासाठी भुकेले होऊन चांगले विश्वासू मेंढरू बना. चांगले विश्वासू काय बना? मेंढरू. कारण तुमचा मेंढपाळ येशू ख्रिस्त काय आहे? उत्तम मेंढपाळ. म्हणून येशू ख्रिस्ताच्याच मागे, येशू ख्रिस्ताचीच वाणी ऐका, येशू ख्रिस्ताच्याच वचनावर विश्वास ठेवा. जे तुमच्याकडे दिलं ना, पवित्र शास्त्र दिलं आहे ना, त्या पवित्र शास्त्रामधील प्रत्येक वचनावर विश्वास ठेवा. आणि चोर, लुटारू, खोटे संदेश ते तुम्हाला फसवतील, परंतु त्या वचनाचा अर्थ समजण्याची पण परमेश्वराकडे बुद्धी मागा. आणि विशेष करून तुमची सद्विवेक बुद्धी उघडा, जागृत व्हा. झोपेत राहू नका प्रियांनो. आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे. का तुम्ही स्वतःला त्या नाशाकडे, का स्वतःला तुम्ही त्या स्वतःच्या जीवनाचा नाश करून घेता? आता तुम्हाला झोपेतून उठावं अशी वेळ आलेली आहे. तो उठा प्रियांनो, सावध व्हा. कारण तुमचा माझा उत्तम मेंढपाळ प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी प्राण दिला. परंतु ज्याने प्राण दिला नाही, ज्याने काही कष्ट केले नाही, ज्याने मोल दिले नाही,
असे तुमच्यामध्ये येऊन तुमच्या मंडळीची, तुमच्या परिवाराची दानादिन करतील. प्रभू, या सर्व लोकांना या वाईट गोष्टीपासून यांचा सांभाळ कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जितक्यांना आजचं वचन कळालं तितक्यांनी कमेंटमध्ये यस, हो, येशू आमचा उत्तम मेंढपाळ आहे कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. कारण आपलं हे मार्केटिंग नाही आहे, परंतु हे तर प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावं अशी मनापासून इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून मराठीमध्ये शुद्ध मराठी जी आपल्याला येते त्याप्रमाणे आपण प्रत्येकजण देवाच्या वचनाचं ग्रहण करूया, स्वीकार करूया आणि तुमचा आणि माझा उत्तम मेंढपाळ प्रभू येशू ख्रिस्त आहे याच्यावरच विश्वास ठेवा आणि अन्य गोष्टीकडे लक्ष देऊ नका. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी प्राण दिलेला आहे. देवबाप करो तुम्हाला या वचनाच्याद्वारे अधिक आणि अधिक आशीर्वादित करो. देवबाप तुम्हाला, तुमच्या परिवाराला अधिक आशीर्वादित करो, सुख समृद्धी देव आणि तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुमची वाढ करो. सारे महिमा आदर तुला दे. देव तुमची काळजी घेणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. या डोळे बंद करूया आणि प्रार्थना करूया.